ഹരേ കൃഷ്ണ. ഭഗവാന്റെ കൃപ കൊണ്ട് ഭഗവാൻ 20ാമത്തെ ദശകവും അറിയില്ല. ഭഗവാൻ നിശ്ചയിച്ചതുപോലെ എന്തൊക്കെയോ ഈ ഉള്ളവളെ കൊണ്ട് പറയിപ്പിച്ചു. അവിടുത്തെ സങ്കല്പം പോലെ അവിടെ നിന്ന് അങ്ങനെ 20ാമത്തെ ദശകവും തീർത്തിരിക്കുകയാണ്, പറയിപ്പിച്ചിരിക്കുകയാണ്. പറയിപ്പിച്ചതെല്ലാം ഭഗവാനെ അവിടുത്തെ ആ പാദപത്മങ്ങളിൽ സമർപ്പിക്കുകയാണ്. അവിടുന്ന് സ്വീകരിക്കണമേ കൃഷ്ണ ഗുരുവായൂരപ്പ. ഇനി നമുക്ക് 20ാമത്തെ ദശകം ഒന്ന് സമ്പൂർണ്ണം വായിച്ച് ഭഗവാന്റെ പാതാരവിന്ദങ്ങളിൽ സമർപ്പിക്കാം. പറയിപ്പിച്ച ഭഗവാനുള്ള ഒരു അർച്ചനാ പുഷ്പമായി കണ്ട് ഈ 20ാമത്തെ ദശകത്തിൻ്റെ സമ്പൂർണ്ണ പാരായണം സമർപ്പിച്ചു കൊള്ളട്ടെ. ഹരേ കൃഷ്ണ. ദശകം 20 ഋഷഭചരിതം. പ്രിയവ്രതസ്യ പ്രിയപുത്രഭൂതാദാഗ്നീധ്രരാജാദുദിതോ हि नाभिः त्वां दृष्टवानिष्टदमिष्टिमध्ये तवैव तुष्ट्यै कृतयज्ञकर्मा अभिष्टुतस्तत्र मुनीश्वरैस्त्वं राज्ञा स्वतुल्यं सुतमर्थ्यमानः स्वयं जनिष्येऽहमिति ब्रुवाणस्थिरो दथा बर्हिषि विश्वमूर्ते नाभिप्रियायामथ मेरुदेव्यां त्वमंशदो भूर्ऋषभाभिधानः अलोकसामान्यगुणप्रभाव प्रभाविदाशेषजनप्रमोदः. सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द. त्वयि त्रिलोकी भृतिराज्यभारं निधाय नाभिः सह मेरुदेव्या तपोवनं प्राप्य भवन्निषेवी गतः किलानन्दपदं पदं ते इन्द्रस्त्वदुत्कर्षकृतादमर्षाद्ववर्षनास्मिन्नजनाभवर्षे यदा तदा त्वं निजयोगशक्त्या स्ववर्षमेनद्व्यदथाः सुवर्षं जितेन्द्रदत्तां कमनीं जयन्तीमथोद्वहन्नात्मरताशयोऽपि अजीजनस्तत्र शतं तनूजानेषां क्षितीशो भरतोऽग्रजन्मा न वा भवन् योगिवरा न वान्ये त्वपालयन् भारतवर्षखण्डान् सैका त्वशीतिस्तव शेषपुत्रास्तपोबलाल् भूसुरभूयमीयुः उक्त्वा सुतेभ्योऽथ मुनीन्द्रमध्ये विरक्तिभक्त्यन्वितमुक्तिमार्गं स्वयं गतः पारमहंस्यवृत्तिं मथा जडोन्मत्तपिशाचचर्यां परात्मभूतोऽपि परोपदेशं कुर्वन् भवान् सर्वनिरस्यमानः विकारहीनो विचचार कृत्स्नां महीमहीनात्मरसाभिलीनः शयुव्रतं गोमृगकाकचर्यां चिरं चरन्नाप्यपरं स्वरूपं दवाहृदाङ्गकुटकाचले त्वं तापान्ममापाकुरुवातनाथ. सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द.